आणि असं नाहीये की फक्त मोठ्यांसाठीच आहे, पण छोट्यांना पण त्याच्यातून कळणार आहे, कारण की परमेश्वराचं वचन आहे आणि ते सगळ्यांनाच कळतं की नाही. येस. तो आजचा हा दिवस एक विशेष दिवस आहे आणि तो ह्याच्यासाठी विशेष आहे. आता तुम्ही कबर बघितल्यात ना, कबरा बघितल्यात ना, तर कबरामध्ये काय आहे? कबरीमध्ये काय असतं? प्रेत टाकतात ना, आणि काही दिवसांनी काय होतं, त्याची स्किन वगैरे निघून जाते आणि हड्ड्या राहतात ना. पण प्रियांनो, जगामध्ये एक मेव कबर प्रभू येशू ख्रिस्ताची अशी आहे की ती रिकामी आहे. प्रेज द लॉर्ड. आहे की नाही? प्रेज द लॉर्ड म्हणा. हीच इतिहास आहे, हीच हिस्ट्री, ही जगामध्ये एक मेव कबर जी आहे ती रिकामी आहे आणि ती आहे प्रभू येशू ख्रिस्ताची. आणि ती रिकामी का आहे ते आपण बघणार आहे. आजचा विषय आपला तोच आहे. आपण आजच्या विषयासाठी जे मननासाठी निवडलेले अध्याय आहे तो आहे योहान शुभ वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1 ते 10 वचन आपण बघूया. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटे अंधारातच मरिया मगदलीनी कबरेजवळ आली आणि कबरेच्या तोंडावरून धोंड काढलेली आहे असे तिने पाहिले. तेव्हा शिमोन पेत्र व ज्याच्यावर येशूचे प्रेम होते तो दुसरा शिष्य ह्याच्याकडे धावत येऊन ती त्यांना म्हणाली, त्यांनी प्रभूला कबरेतून नेले व त्याला कुठे ठेविले हे आम्हास ठाऊक नाही. ह्यावरून पेत्र व तो दुसरा शिष्य बाहेर पडून कबरेकडे जावयास निघाले. तेव्हा ते दोघे बरोबर धावत गेले आणि तो दुसरा शिष्य पेत्रापेक्षा लवकर धावत पुढे गेला व कबरेजवळ प्रथम पोहोचला. त्याने ओनून आत डोकावले आणि त्याला तागाची वस्त्रे पडलेली दिसली, परंतु तो आता आत गेला नाही. मग शिमोन पेत्रही त्याच्या मागून येऊन पोहोचला व कबरेत शिरला आणि तागाची वस्त्रे पडलेली व जो रुमाल त्याच्या डोक्याला होता तो त्यागाच्या वस्त्राजवळ नव्हे तर वेगळा एकीकडे गुंडाळून पडलेला आहे असे त्याला दिसले. तेव्हा तो दुसऱ्या शिष्यास पहिल्याने कबरेजवळ आला होता तोही आत गेला आणि त्याने पाहून विश्वास ठेविला, कारण त्याने मेल्यामधून पुन्हा उठावे हे आवश्यक आहे हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. तेव्हा ते शिष्य आपल्या घरी परत गेले. आताच काय आपण बघितलं, मी काय म्हणतो, जगातली एकमेव कबर आहे ती रिकामी आहे, ती आहे येशूची आहे. आणि आता आपण शास्त्र वाचला त्याच्यात आपण बघतो की मरिया मगदलीनी ही पहाटेच मगाशीच फास्टर शिल्पाने सांगितलं ना, सांगत असताना लेकरांना शिकवत असताना की ते मसाले लावण्यासाठी जे तिथं गेलेली आहे, पहाटेच्याच वेळेस ते गेलेली आहे. तिथं बघितलं की कबरेवरची धोंड बाजूला आहे ना. आता शास्त्रातही आपण बघतो की तिथं लिहिलेलं आहे, शुभवर्तमानामध्ये लिहिलेलं आहे की आता ती कबर ची धोंड बाजूला आहे आणि ती कबर रिकामी आहे. बघा तिथं लिहिलं. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे, 9वं वचन आपण बघूया काय. कारण त्याने मेल्यामधून पुन्हा उठावे हे काय आहे,
आवश्यक आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. काय आवश्यक, इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वाचं होतं. मी नाही सांगते, शास्त्रात सांगितले, शुभवर्तमानामध्ये सांगितलेले, योहान सांगते की ते महत्वाचं होतं. त्याला मेलेल्यातून उठणं आवश्यक होतं. येस प्रियांनो, का होतं? का होतं? कधी हा विचार केला का? बायबल तर सांगतंय इट वॉज इम्पॉर्टंट, महत्वाचं होतं, पण काम महत्वाचं होतं. ज्यावेळेस परमेश्वराने अखिल सृष्टीची निर्मिती केली आणि ज्यावेळेस त्याने आपल्या हाताने मनुष्य घडवला आणि आपला श्वास त्याच्या नाकपुड्यामध्ये फुंकला आणि तो मनुष्य सजीव झाला, त्याचं नाव काय होतं? आदाम. 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 त्याला काय सांगितलं की ज्यावेळेस त्याला बनवलं आणि ज्यावेळेस त्याला जे परमेश्वराने जी बाग त्याच्या हाताने लावली होती एदेन, त्या बागेत त्याला ठेवलं, त्यावेळेस त्याला काय सांगितलं होतं? आपण बायबल मधून बघूया. उत्पत्ती ह्याचा 2रा अध्याय आणि 15वं वचन आपण बघू. परमेश्वर देवाने मनुष्य एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ खा, पण बरा वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. आणि आपण बघतो की आदमान हवेने काय केलेलं आहे? ते फळ खाल्लेलं आहे. ते फळ खाल्लेले. त्यांना काय आज्ञा दिली होती? त्यांना काय आज्ञा दिली होती की बऱ्या वाईटाचं ज्ञान देणार झाडाचं फळ खाऊ नका. पण त्यांनी ती आज्ञा मोडली. पण त्यांनी ती आज्ञा मोडली आणि ते फळ खाल्लं. आणि ज्या दिवशी ते फळ त्यांच्याकडून खाण्यात आलं, त्या दिवशी बायबल काय सांगतं की तुम्ही ज्या दिवशी फळ खाल त्या दिवशी काय व्हाल? तुम्ही खास मराल. पण आपण पुढे बघतो की ज्यावेळेस आपण बायबल वाचतो त्यावेळेस आपण बघतो की आदाम किती वर्ष जगलेला आहे? 930 वर्ष जगलेला आहे. तर प्रियांनो, तिथं शारीरिक मृत्यू त्याची झालेली नाहीये, पण परमेश्वराबरोबरचं जे नातं होतं त्या मनुष्याचं, ते नातं तिथं तुटलेलं आहे. त्याची मृत्यू झालेली आहे. कारण की ज्यावेळेस तुम्ही पुढे 3ऱ्या अध्यायात वाचत त्यावेळेस तुम्हाला तिथं वाचायला मिळेल की शिलोपेचा वारा सुटायचा, म्हणजे परमेश्वर आदामान हवेला भेटण्यासाठी कुठे यायचं? त्या बागेमध्ये यायचं. म्हणजे त्यांच्या संगती बोललं होतं. आणि ज्या दिवशी त्यांनी बऱ्या वाईटाचं ज्ञान देणाऱ्याचं ज्ञान द्यायचं जे फळ खाल्लं, त्या दिवशी तो संबंध त्यांचा परमेश्वराबरोबर तुटला. परमेश्वराबरोबर तो संबंध पूर्णपणे तुटला. आणि मग परमेश्वराने काय केलं की त्यांच्याद्वारे जे पाप झालं, आज्ञाभंग जी झाली, जे पाप झालं, ते त्यांना पुन्हा त्याची क्षमा करण्यासाठी त्याने काय केलेलं आहे? त्यांना चर्मवस्त्र प्रदान केलेली आहे. म्हणजे त्यांनी काय सांगितलं? आम्ही नग्न आहोत. मग परमेश्वराने त्यांना विचारलं की तुम्ही काय ते फळ खाल्लं का? मग त्यांनी काय सांगितलं? हा, तू जी स्त्री दिली होती तिने मला सांगितलं, नाही का? असं सांगण्यात आलं. पण परमेश्वराचं
प्रेम, प्रीती अपार होती. त्याने त्याच्या हाताची जी निर्मिती केलेली त्यांच्यावर त्याची कृपा होती. म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्यांना चर्मवस्त्र प्रदान केलेले आणि त्यांना वाचवलेलं आहे. परमेश्वर काय दाखवलं बघा, चिडला, त्याला राग आला, पण त्याने तो राग व्यक्त केला नाही, तर त्याने त्यांच्यावर कृपा प्रगट केलेली आहे. त्याने कृपा प्रगट करून त्यांना वस्त्राने झाकलं. म्हणजे काय, पहिली गोष्ट काय, कुठल्या तरी प्राण्याचं होतं ना, चर्मवस्त्र आहेत ते. म्हणजे पहिलं काय झालं, मनुष्याचं पाप झाकण्यासाठी रक्त सांडण्यात आलं. त्या प्राण्याचं रक्त सांडण्यात आलं आणि ती वस्त्र त्यांना प्रदान करण्यात आली. आणि प्रियांनो, मग आपण जसं जसं बायबलमध्ये पुढे जातो, जसं जसं आपण जुन्या करार वाचतो, जुन्या करारामध्ये आपल्याला मोशेपासून पुढे आपल्याला दिसतं की परमेश्वराने सांगितलं होतं की पाप क्षमेसाठी अर्पण द्यायचं आहे. आणि अर्पण आलेलं आहे, अर्पण द्यायचं आहे पाप क्षमेसाठी. आणि आपण बघतो की ते प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत ती गोष्ट चालत आहे. पण प्रियांनो, प्रभू योहान 3:16 काय सांगतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि जो कुणी त्याला सार्वकालिक जीवन. प्रियांनो, सार्वकालिक जीवन म्हणजे परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र ह्या जगामध्ये पाठवला, तो ह्याच्यासाठी की तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावा. आमचे एदेन बागेमध्ये जे नातं मनुष्य जातीचं आणि परमेश्वराचं, मनुष्य प्राणीचं आणि परमेश्वराचं जे नातं तुटलं होतं ते जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त ह्या भूतलावर आलेला आहे. आणि आपण बघतो की मागील 2 दिवसापूर्वी आपण बघितलं की आपण उत्तम शुक्रवार आपण बघितलेला आहे. उत्तम शुक्रवार आपण चर्च सर्व्हिस केलेली आहे आणि त्या दिवशी आपण बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यात आलेले. पण प्रियांनो, आज आपण हा रविवार म्हणजे आठवड्याचा पहिला दिवस प्रभुवार आज आपण सेलिब्रेट करत आहोत, कारण की आज आमचा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झालेला आहे. आणि प्रियांनो, तेच परमेश्वराचं मेन इंटेन्शन होतं की त्याने त्याच्या एकुलता एक पुत्राला ह्या भूतलावर पाठवलं, तर तुमचं आणि माझं आणि अखिल ह्या मानव जातीचं नातं पुन्हा जे तुटलं होतं ते नातं पुन्हा परमेश्वराबरोबर जोडलं जाण्यासाठी त्या मिशनवर प्रभू येशू ख्रिस्त ह्या जगामध्ये आलेला आहे. आपण बघतो प्रियांनो, दिस वॉज द मिशन. प्रभूचं येशू ख्रिस्ताचं मिशन होतं की जे नातं परमेश्वराबरोबर मनुष्याचं तुटलेले ते पुन्हा जोडण्यासाठी तो आलेला आहे. आणि आता आपण बघितलं योहानाचा 20वा अध्याय 1 ते 10 मध्ये ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस बघतो की त्याची कबर आता रिकामी आहे. आणि मी तेच सांगितलं की जगामध्ये एकमेव कबर आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची, ती रिकामी आहे. आहे की नाही? आज आपण ज्यावेळेस जगामध्ये बघतो, आजचा जगामध्ये काय चाललेले आहे, सगळीकडे लोक एकमेकांच्या विरोधात आहेत, देशाच्या विरोधात आहेत. आता तर इस्रायल आणि अमेरिका, इस्रायल आणि इराण ची आपण लढाई बघतोय. एक वॉर चाललेला आहे, सगळीकडे लढाई वगैरे चालू आहे. प्रियांनो, लोकांची मनस्थिती थोडीशी वेगळी झालेली आहे. पण प्रियांनो, आज मला तुम्हाला सांगायचं की आज या पुनरुत्थानाच्या दिवशी प्रियांनो, आज हे पुनरुत्थान आज इथं प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येत आहे. प्रियांनो,
आता हा पुनरुत्थानाचा दिवस, दिस इज अ व्हेरी प्रॉफिटिकल मेसेज. आजचा हा संदेश मी हा तुमच्यासाठी प्रॉफिटिकल घेऊन आलो. ज्यावेळेस अभ्यास करत होतो रात्री, प्रियानो, परमेश्वराची वाणी माझ्याकडे आली आणि परमेश्वराने सांगितलं की आजचा संदेश हा एक प्रॉफिटिकल असणार आहे. आजचा हा जे संदेश जो येणार आहे आज आपल्या लोकांना, तो प्रॉफिटिकल आहे प्रियांनो. येस, एक्झॅक्टली. आज परमेश्वर ते कार्य करत आहे प्रियांनो. आज आपण बघतो की जगामध्ये शांती नाही. जगाची शांती गेलेली आहे. आज लोक शांती शोधत आहेत. लोक आज वेगळे वेगळे उपाय शोधत आहेत की आम्हाला शांती कशी येईल, आमच्याकडे शांती कुठून येईल, कसं येईल. आज तुम्ही कोणालाही बघा, अरे फार गणगण रे माझ्या माग, शांतच नाहीये. पण प्रियांनो, आजचा हा पुनरुत्थानाचा दिवस असा आहे. पुनरुत्थान, हे पुनरुत्थान प्रभू येशूच जे आहे, आजचा दिवस हा जो आहे तो तुमच्यासाठी आज पूर्ण सार्वकालिक शांती घेऊन येत आहे प्रियांनो. आज त्या येशूद्वारे आज तुम्हाला शांती प्राप्त झालेली आहे प्रियांनो. त्याच्या पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आज शांती प्राप्त झालेली आहे प्रियांनो. शांतीचा उगम कुठून आहे? तर येशूमध्ये. आज ह्या जगामध्ये शांतीचा उगम प्रभू येशू ख्रिस्त आहे. योहान 14:27 बघा काय सांगतंय. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. येस, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले की मी शांती तुम्हाला देत आहे, पण जशी जग देत तशी नाही. येस, आम्हाला ते बघायचंय. आजचा हा पुनरुत्थानाचा दिवस प्रियांनो, आज तुमच्या जीवनामध्ये शांती घेऊन येत आहे. प्रभू येशूची शांती घेऊन येत आहे. यशाया 8:6 बघूया आपण काय सांगितलं आहे. हे लोक संतपणाने वाहणारे शिलोहाचे पाणी धिक्कारितात आणि रसिन व रमल्याचे पुत्र यांच्या सहवासात आनंद पावतात. जग कसं झालेलं आहे, असं झालेलं आहे. जग असं झालेलं आहे. पण आपण बघितलं की योहान मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय सांगत आहे, मी शांती देतो. जग देत तसं नाही. पण यशायामध्ये कसं आहे तसंच आज जग आहे प्रियांनो, तशी शांती बघत आहे. जकर्या 9:10 बघा काय. इफ्राईमातले रथ, येरुशलेमातले घोडे मी नष्ट करीन. युद्ध धनुष्य तोडून टाकण्यात येईल. तो राष्ट्रांबरोबर शांतीच्या गोष्टी बोलेल. त्याचे आधिपत्य प्रत्येक समुद्रावर व फरात नदापासून तो पृथ्वीच्या दिगांतांपर्यंत चालेल. आमेन. परमेश्वर वाचलेलं वचन आशीर्वादित करू. प्रियांनो, आज जगामध्ये कितीही लढाई होऊ द्या, काही होऊ द्या, कसं, पण आज सगळेजण मिळून एकजुटीने, एक विश्वासाने ज्यावेळेस प्रार्थना करतील ना, तर तो परमेश्वर शांती स्थापणार आहे. तो शांती देणार आहे. कारण की तो स्वतः बोललेला आहे. प्रभू येशू स्वतः बोलत आहे की मी तुम्हाला शांती देणार आहोत. मी तुम्हाला ती शांती देईल, जग नव्हे. परत एकदा वाचूया काय होतं ते. योहान 14:27. मी तुम्हास शांती देऊन ठेवितो, आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. तुमचे अंतःकरण अस्वस्थ किंवा भयभीत होऊ नाही. मग आज थोडंफार काय झालं की कसं होतं, आम्हाला भीती वाटू लागते. बरोबर आहे की नाही? आम्हाला भीती वाटू लागते. माझंच उदाहरण देतो. 2 महिन्यापूर्वी
सिस्टर बसलेल्या आहेत, आमची बहीण. त्यांना फोन केला होता, म्हटलं अरे मला डॉक्टरने असं असं करायला लावलेलं आहे. आणि ज्यावेळेस चेकिंगला गेलो त्यावेळेस 3 ब्लॉकेजेस आले. आणि एक डॉक्टरनी सांगितलं 95% आहे, 90% आहे, 90% आणि 85% असं सांगण्यात आलं. आणि मग त्यानंतर काय करायचं मी पास्टर शिल्पाला माझ्या फ्रेंड आब्रार जे आहेत त्यांना सांगितलं होतं, अरे नाही आपण पुण्याला जाऊन काही निघालं तर पुण्याला जाऊन एन्जिओप्लास्टी करू रुबी हॉलला, असं ठरलं होतं आमचं. म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला नाही दोघांनी, घरचं कोणच नव्हतं. आणि थोड्या वेळाने सिस्टरांनी तिथे बोलवलं आणि त्यांनी सांगितलं अहो डॉक्टरनी 95% सांगितले पण तो 99% आहे. जर आपण पास्टरांना हलवायला नको, आजच्या आजच निर्णय घेऊ, कारण की त्यांची कंडिशन खूप नाजूक आहे, त्यांना कधी हार्ट अटॅक येईल आणि ते हाती लागणार नाही असं डॉक्टरनी सांगितलेले. आणि सगळेजण टेन्शन मध्ये, मी रूम मध्ये. आणि मग घरचे आले, त्यांचं बोलणं चाललंय. आणि मी माझा मित्र जो आहे, माझा फ्रेंड जो आहे आब्रारला म्हणतो, अरे बोलो कितने ब्लॉक आहे मेरे को. तो अरे तुम काय को टेन्शन ले रहे, हमें ना हम देखने के लिए, मला म्हणतो. पास्टर शिल्पा पण तिथं आल्या. म्हटलं अरे सांग, मला माहिती आहे 3 ब्लॉक आहेत, किती % आहेत ते सांगा मला. मला तू ऐकलं का तिथं, म्हटलं मी ऐकलं नाही, 3 ब्लॉक आहेत, पण बरं जाऊ दे, ते कसं असेल ते करून टाकू. आणि नेक्स्ट डे माझी ऑपरेशन होतं. ज्यावेळेस मी त्या ऑपरेशन टेबलवर होतो त्यावेळेस मला अशांतता आली होती. मी एकदम असं नाही का असं हायपर झालेलो, आता काय कसं होईल. आणि त्यावेळेस परमेश्वराचं वचन मला आठवलं की प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन, मी शांती देणार, मी ती शांती देईन, जग जे देते ती नव्हे. आणि ते वचन आठवलं, तिथं मी प्रार्थना केली आणि परमेश्वराला म्हटलं, परमेश्वरा मी माझा जीव आत्मा शरीर तुझ्या हाती देतो, तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. तू मला ह्याच्यातून बाहेर आणलं तर मी तुझी सेवा अजून जोमाने करेन. आणि एवढं बोललो, प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर ऑपरेशन सुरू झालं. आणि आज बघा तुमच्या समोर आहे ही टेस्टमनी आहे माझी, टेस्टमनी की परमेश्वर अशी शांती देतो प्रियानो. पण ती शांती आम्हाला क्लेम करणं गरजेचं आहे. आम्हाला ती आमच्या जीवनामध्ये घेणं गरजेचं आहे. का माहितीये का, मला अजून एक वचन मला त्या दिवशी आठवलं आणि ते होतं की लाजरला प्रभू येशू ख्रिस्ताने आवाज दिला कबरेतून. किती दिवस झाले होते लाजर मृतून कबरेत होता. आणि त्याची बहीण काय म्हटली की आता त्याच्या शरीराची दुर्गंधी सुटली असेल, दुर्गंधी सुटली असेल. आणि प्रभू येशूने काय म्हटले, तू विश्वास धरती का लाजर जीवित होणार. तर ती म्हणते हो प्रभू, ज्यावेळेस तुम्ही पुन्हा येणार आहे त्यावेळेस होणार आहे. पण आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करतात, तिथं कबरेची इथं जातात, काय म्हणतात, लाजर बाहेर ये. आणि आपण बघतो की लाजर त्या कबरेतून बाहेर आलेला आहे. त्या कबरेतून बाहेर आलेला. आणि कसा आलेला आहे, जसं प्रेत वस्त्रांमध्ये तो आलेला आहे. की इब्री लोकांचं कल्चर आहे की ते काय करतात, एखादी जी डेड बॉडी असते ती पूर्ण रॅप करतात, पट्ट्याने रॅप करतात. ती त्याचा चेहरा पण रॅप केलेला होता, त्याचा चेहरा पण रॅप केलेला आहे. आणि तसाच तो बाहेर आलेला आहे. पण प्रभू तिथे काय म्हणत आहे, ह्याला मोकळं करा, मोकळं करा. आणि आज प्रियांनो, आजचा हा पुनरुत्थानाचा दिवस आधीचा असलेल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये
बंधनातून सुटकेचा दिवस आहे प्रियानो. आज तुमच्या जीवनात कुठलेही बंधन असू, विचाराचे बंधन असू द्या, आजाराचे बंधन असू द्या, किंवा काहीही असू द्या, कुठला त्रास असू द्या, आज त्या सुटकेचा दिवस प्रभूने नेमलेला आहे तुमच्यासाठी. दिस इज अ डे. आणि त्याच्यामुळे मी म्हटलो की आता हा संदेश हा एक प्रॉफिटिकल संदेश असणार आहे. आज मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो, आज तुम्ही त्या परमेश्वराकडे बघत आहे, आज तुम्ही त्याच्या वचनावर विश्वास ठेवत आहे, आजच्या दिवसावर त्याच्या पुनरुत्थान प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवत आहे, तर नक्कीच आज ह्या रूमच्या बाहेर, ह्या चर्चच्या बाहेर जात असताना, या दारामधून तुम्ही बाहेर जात असताना, तुम्ही तुमच्या जीवनातले प्रत्येक चिन्ह आणि चमत्कार तुम्ही तुमच्या जीवनातले घेऊन जात आहे, आणि यशस्वीरित्या प्रभू येशूच्या नावात परमेश्वर तुम्हाला उभा करत आहे. इन रेझरेक्शन, आज त्या पुनरुत्थानामध्ये ते सामर्थ्य आहे प्रियानो. पण बघतो प्रभू येशू ख्रिस्त कसा पुनरुत्थित आहे. प्रियानो, ही कुठली दंतकथा नाही, कुठली दंतकथा सांगत नाहीये मी तुम्हाला, खरं सांगत आहे प्रियानो. तुमचा विश्वास, कारण की प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित झालेला आहे तो लपून राहिला नाही, तो लपून राहिला नाही. बरेचसे लोक आहेत, त्यांनी दावा केलेला की आम्ही मेलेल्यातून पुन्हा उठणार आहोत. इथं माझे बालपणाचे मित्र आहेत, विकास आणि इवन पास्टर शिल्पा. आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आम्ही ऐकलेलं होतं की एक जण उठलाय आणि कितीतरी जण पळाले बघायला, आणि नंतर म्हटलं काय कोणालाच दिसलं नाही, असं कसं काय उठलंय. पण प्रियानो, आपला प्रभू येशू ख्रिस्त हा पुनरुत्थित परमेश्वर आहे. त्या प्रभूने प्रथम दर्शन मरिया मगदलिनीला दिलेला आहे प्रियानो, व्यक्तीला दिलेला आहे, तिच्या संगती तो बोललेला आहे. त्याच्यानंतर प्रियानो, ज्यावेळेस शिष्य भयभीत होऊन त्या रूम मध्ये बसले होते, तिथं प्रगट झालेला आहे. आज पहिल्या दिवशी, पहिल्या वारी, प्रभुवारी तो तिथं प्रगट झालेला आहे, आणि त्यांना म्हटलेलं आहे, शांती तुम्हा शांती असो, भिवू नका, तुम्हा शांती असो. प्रियानो, ज्यावेळेस येशूने ज्यावेळेस आपल्या शिष्यांना दर्शन दिले, प्रथम तो त्यांना म्हटलेला आहे, शांती असो, भिवू नका, शांती असो. आज तीच शांती तो पुन्हा इथं असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सांगत आहे की भिवू नको, शांती असो तुझ्या जीवनात. आज हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे झालेले. त्यानंतर प्रियानो, तो कोणाला दिसलेला आहे, जे त्या रस्त्यावरून लोक चाललेले आहेत त्यांना दिसलेला आहे. त्यांच्याबरोबर त्यांनी जेवण पण केलं की नाही, त्याने जेवण पण केलेलं आहे. मगाशीच मी बोललो बघा, योहान 20:21 आणि 22 आपण बघूया. त्याच्यात आपल्याला दिसेल की बघा किती मोठं अभिवचन त्याने दिलेलं आहे. येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठविले तसे मीही तुम्हाला पाठवितो. असे बोलून त्याने त्याच्यावर फुंकर टाकला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. 21 पासून परत वाचू, 21 आणि 22. 20:21 आणि 22 परत वाचूया. बघा, परत लक्ष देऊन वाचा, लक्ष देऊन ऐका. येशू पुन्हा त्यास म्हणाला, बघा, येशू पुन्हा त्यास म्हणाला, तुम्हाला शांती असो. बघा, तुम्हा शांती असो, भिवू नका पण आहे ना ओल्ड व्हर्जन मध्ये, तुम्हा शांती असो असं सांगितलेलं आहे. ओके, त्यानंतर जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीही तुम्हाला पाठवितो. तसे मीही तुम्हास पाठवितो. असे बोलून त्याने त्याचवर फुंकर टाकीला आणि त्यास म्हटले, पवित्र आत्मा घ्या. पवित्र आत्मा घ्या.
काय म्हटलं? मी काय सांगितलं? प्रभू येशू ख्रिस्त सुरुवातीला सांगितलं होतं, प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये एक मिशनवर आलेले, गोज ऑन द मिशन. आणि ते मिशन होतं की जे परमेश्वराबरोबर मानवाचं जे नातं तुटलेले ते जोडण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहे. आणि आता पहिली फुंकर कुणी घातली होती? परमेश्वराने. कोणाला? आदामाला. आणि तो सजीव झालेला आहे. आणि आपण बघतो की ज्या दिवशी त्याने ते फळ खाल्लं त्या दिवशी त्याच्यातलं सजीवपणा म्हणजे परमेश्वराचा जो आत्मा त्याच्यात होता, श्वास फुकला होता परमेश्वराने, तो श्वास निघून गेलेला, तो पवित्र आत्मा निघून गेलेला आहे. आणि तिथं काय झालेले? त्याची स्पिरिच्युअल डेथ झालेली आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त ते मिशन पूर्ण करण्यास आलेले. बघा, जी फुंकर तिथं घातली, आता इतर ती फुंकर पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांवर घातली आणि त्यांना सांगितलं की हा पवित्र आत्मा स्वीकारा. आणि प्रियानो, आज जो कुणी त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला पुन्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पवित्र आत्म्याने भरतो. तो प्रियानो, पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या पवित्र आत्म्याने त्यांना, ही केम टू रिस्टोर द रिलेशनशिप बिटवीन गॉड अँड द मॅनकाइंड, गॉड द फादर अँड मॅनकाइंड. आणि हेच सर्वात महत्वाचं पुनरुत्थानाचं आहे प्रियानो. जे गुज रहस्य आहे की हे रहस्य आहे की जे कार्य तिथं थांबलं गेलं होतं ते पुन्हा आज एक गव्हाचा दाना जो मातीमध्ये जो मिळणार होता, जो तुटणार होता, म्हणजे तो प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि आज त्या एक गव्हाच्या दाण्यामुळे आज इतके सगळेजण विश्वासणारे बनलेले आहेत आणि ते रिलेशन परमेश्वराबरोबर जुळलेलं आहे. हे पुनरुत्थानाचं आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दर्शन देऊन त्याच्या पुनरुत्थानाचं साक्षीदार बनवलेलं आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्तला जो कुणी आज स्वीकारतं आणि त्याने शिकवलेल्या आचरणावर चालतात ते त्याचे शिष्य बनतात आणि ते त्याची टेस्टमनी पुढे कॅरी करतात. कॉन्व्हेंटचे स्टुडंट, मला वाटतं कॉन्व्हेंटचे स्टुडंट तिथं, कॉन्व्हेंटच्या स्टुडंट्सला माहित आहे सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंटच्या की फेब्रुवारी महिन्यामध्ये तिथं प्रोग्राम होत असतो, पासिंग ऑफ टॉर्च. पासिंग ऑफ टॉर्च त्या प्रोग्रामचं नाव असतं. आणि प्रिव्हियस प्रिफेक्ट नेक्स्ट इयरच्या प्रिफेक्ट बनवतात आणि त्यांना बॅच हँड ओव्हर करतात. तसंच प्रियांनो, जो दर्शन प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना तिथे दिलेलं आहे तेच टॉर्च, दे वर द टॉर्च बेरर. आणि त्यांच्याद्वारे आज जगामध्ये आज इतका ख्रिस्ताचा प्रचार झालेला आहे प्रियांनो. So I want to tell you, you are the torch bearer of Christ. त्याच्या पुनरुत्थानाचं तुम्ही टॉर्च बेरर आहात प्रियानो. आणि आज तो ख्रिस्त आज आम्हाला सांगत आहे की जो ख्रिस्त तुम्हाला आज कळालेला आहे तो ख्रिस्त आज तुम्ही इतरांना सांगा, तो आत्मा वाचण्याकरता. हे पुनरुत्थानाचं सार आहे प्रियानो. ऑफकोर्स बरेचसे जण विचारतील तुम्हाला की पुरावा काय? पुरावा काय? प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत आहे. पुरावा एकच असा आहे की मगाशीच बोललो, जो गव्हाचा दाना, बायबल काय सांगतं, जो गव्हाचा दाना जोपर्यंत मातीमध्ये ब्रेक होत नाही तोपर्यंत त्याला फळ हार्वेस्ट येत नाही. एक गव्हाचा दाना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त होता प्रियांनो. तो मरण पावला, जो पुनरुत्थित झाला आणि एकाद्वारे आज Christianity has become a first largest religion. बरोबर आहे की नाही? एक दाना गव्हाचा, एक. काय आहे त्याच्यात?
बघा, प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि जे शरीर त्याला होतं तेच पुनरुत्थानाद्वारे तेच शरीर त्याला मिळालेलं आहे प्रियांनो. तेच शरीर त्याला मिळालेलं आहे. सो गावाचा दाना मेलाच नसता तर हार्वेस्ट आला असत. येस, जीसस ला प्रभू येशू ख्रिस्ताला मारावायचंच होते आणि त्याला पुनरुत्थित व्हायचंच होतं, कारण की ही वॉज गोइंग टू ब्रिंग अ हार्वेस्ट फॉर द फादर, द आबा फादर. त्याचा प्लॅन पूर्ण करण्यासाठी प्रियांनो. इफिसकारास पत्र ह्याचा दुसरा अध्याय 1 ते 5 वचन आपण बघू. तुम्ही आपल्या प्राग व आपली पातके ह्यामुळे मृत झाला असता तुम्हासही त्याने जिवंत केले. त्यात तुम्ही पूर्वी चालत असा. हे तुमचे कृत्य जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षाचा राज्याधिपती म्हणजे आज्ञाभंजक लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपती ह्याच्या वहिवाटीप्रमाणे असे. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूपसे मागे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. तरी देव दयाघन आहे, म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या परमप्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. कोणाबरोबर जीवन केले? ख्रिस्ताबरोबर ना. ख्रिस्ताबरोबर काय पाऊल काय म्हणत आहे? कधी जिवंत होतात तुम्ही? ज्यावेळी तुम्ही तुमचा जुना स्वभाव सोडतील, तुम्ही तुमच्या जुन्या गोष्टी सोडतील, ज्यावेळी तुम्ही त्या ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारतील, त्यावेळेस तुम्ही एक नवीन वृत्ती म्हणून बनतात प्रियांनो. पुनरुत्थानाचा खरा अर्थ तोच आहे की मला पूर्ण जुन्या गोष्टी सोडायच्या आहेत आणि मला पुनरुत्थित ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये घ्यायचा, जेणेकरून की मी ख्रिस्तामध्ये जगेन. म्हणूनच पाऊल बोलणी म्हणू शकतो की जगणे मला आणि मरणे लाभ आहे. येस, म्हणूनच पाऊल म्हणत आहे. येस प्रियानो, आज आम्हाला हे सर्व काही जुना स्वभाव म्हणून आम्हाला सोडायचं आहे आणि आम्हाला तारण कशामुळे प्राप्त झाले? कृपेमुळे. आणि गुड फ्रायडेला मी तेच सांगितलं की कृपेमुळे प्राप्त झालेले. आणि पहिला शब्द आपला गुड फ्रायडे काय होतं? हे बाबा क्षमा, क्षम्याच्या बाबतीत होतं. आणि मी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली होती, म्हटलं क्षमा हे एक कृपादान आहे. क्षमा हे एक कृपादान आहे प्रियांनो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये एक हे कृपादान असणं गरजेचे सर्वात महत्वाचं, ते आहे क्षमेचं. जोपर्यंत तुम्ही इतरांना क्षमा करणार नाही तोपर्यंत ती कृपा तुमच्यावर होणार नाही. आधी त्या कृपेच्या सागरामध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला इतरांना क्षमा करणं गरजेचं आहे. येस, ऑफकोर्स. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की आज पाऊल आपल्याला काय सांगत आहे प्रियांनो. कमिंग बॅक टू द पॉइंट, की लाजरला त्याने पुनरुत्थित त्याला पुन्हा जीवन केलेलं आहे. त्याने काय सांगितलेलं आहे? लाजर बाहेर या आणि त्याला मोकळं करा. लूक वर्तमानामध्ये आपल्याला हे दिसून येतं. आणि आज आमच्या जीवनामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये प्रमुखाने पुनरुत्थित ख्रिस्त असणं गरजेचं आहे. आम्हाला तो बुरखा काढायचा आहे. बुरखा का काढायचा आहे माहितीये का? पंत पिलाताने बुरखा घातल्यासारखं झालं. तुम्ही विचारतील का?
पिलाताला सत्य माहित होत. पिलाताला पूर्ण सत्य माहित होतं की प्रभू येशू ख्रिस्त निर्दोष आहे. पण त्याने काय केलं? ओव्हरलुक केलं. काय आज आम्ही त्या पिलातासारखे झालेलो आहोत का? आम्हाला ख्रिस्त जो पुनरुत्थित ख्रिस्त आहे तो माहित आहे, पण आम्ही तो बुरखा घालून फिरत आहोत ह्या जगाचा. त्या पिलाताने जसा बुरखा घातला होता, त्याच आम्ही तसं करत आहोत. पण प्रियांनो, आज तो प्रभू येशू ख्रिस्त जो पुनरुत्थित आहे, तो प्रत्येक आमची बंधन मुक्तता करत आहे. आमची बंधन मुक्तता करत आहे. तर तो आहे दैत्यापासून आमची बंधन मुक्तता करत आहे. म्हणजे काय? म्हणजे जुना स्वभाव तो आज आमच्यामधून काढून टाकत आहे. प्रियांनो, जुना स्वभाव, गुलामीचा स्वभाव, आज आम्ही गुलाम झालेलो त्या सैतानाचे. आज त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान आहे, जे ते एक पुनरुत्थान आहे, तर ते तुम्हाला बंधन मुक्त करण्याचं, ते सैतानाच्या गुलामीतून बंधन मुक्त करण्यासाठी पुनरुत्थान आहे. प्रियांनो, तो पुनरुत्थित ख्रिस्त आज ते सैतानाच्या जुन्मापासून तुम्हाला बंधन मुक्त करण्यासाठी आलेला आहे. तो पुन्हा पुनरुत्थित झालेला आहे. प्रियांनो, आमच्या पापांपासून आम्हाला बंधन मुक्त करण्यासाठी तो पुनरुत्थित झालेला आहे. आमची सुटका करण्यासाठी त्याने पूर्णपणे दिले. पहिले कोरिन्थीकरास पत्र 15 अध्याय आणि 17 वचन आपण बघूया काय बोलतो. पहिले कोरिन्थीकरास पत्र 15 अध्याय आणि 17 वचन. ख्रिस्त उठविला गेला नाही तर तुमचा विश्वास निष्फळ, तुम्ही अजून आपल्या पापात आहात. येस, बायबल मी नाही सांगत आहे, बायबल सांगते. तुम्ही अविश्वास धरत नाही, ख्रिस्त उठवला गेला नाही तर तुम्ही पाप करत आहेत. प्रियांनो, आज तो ख्रिस्त तुम्हा प्रत्येकासाठी पुनरुत्थित झालेला आहे. आज मी बंधन मुक्ती, आमची बंधन मुक्ती या संसारापासूनची बंधन मुक्तता. आज आम्ही संसाराच्या बंधनात अडकलेलो आहोत. अडकलो की नाही? कायद्यात मध्ये अडकलेलो आहोत आम्ही. त्यानंतर कल्चर मधून आमची बंधन मुक्तता, कल्चर मधून बंधन मुक्तता. त्यानंतर ट्रेडिशन मधून बंधन मुक्तता. कारण की प्रियांनो, आम्हाला एकच कल्चर अडॉप्ट करायचं आहे आणि ते आहे बायबलचं कल्चर. ट्रेडिशन ऑफ बायबल, कल्चर बायबलचं. बायबल मला काय सांगतं ते मला बघायचं आहे. नाही, आमची परंपरा रूढी आहे, परंपरा रूढ्या आम्हाला तोडायच्या आहेत प्रियांनो. आणि आम्हाला हे जातायचं आहे, आम्हाला हे जातायचं आहे. पाम संडेला इथं संदेश देताना मी एकच शब्द वापरला की फेरी, झावळ्या घेऊन जातात झावळी वगैरे. क्रिटिसाइज नाही करत आहे, पण एक होली स्पिरिट जे लीड झालं तेच बोललो होतो मी की झावळ्या घेऊन करतो आम्ही, डेकोरेट करतो. आम्ही पण करायचो, मी पण करायचो, डेकोरेट करतो, सगळं करतो. आणि काय म्हणतो जाताना फेरीला, होसाना 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 आम्हाला वाचो. बरोबर आहे ना? रविवारच्या दिवशी ते केलं. त्या लोकांनी आपली वस्त्र आणली, वस्त्र टाकली, डाळ्या टाकल्या आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा जयघोष केला त्या दिवशी. बरोबर आहे ना? त्याला राजा म्हणून. आणि हेच लोक शुक्रवारी गुरुवारी काय म्हणतात, बराब्बाला सोडा आणि येशू नसता. मग आम्ही झावळे घेऊन त्याच लोकांमध्ये गणलं जातं ना. क्रिटिसाइज नाही करत आहे, पण थोडासा विचार करायचा. सो मला फक्त एवढंच सांगायचं की आपली परंपरा रूढी सोडा, जे काही बायबल सांगते ते अडॉप्ट करा, जे वचन सांगते ते अडॉप्ट करा. मला ते सांगायचंय. आम्ही लहानपणापासून करत आलो म्हणून नाही,
आता मला बायबल कळालं, आता मी दुधावरून जड अन्नावर आलेलो आहे, म्हणून मला ते करायचं. प्रभू येशू ख्रिस्तने प्रत्येकाला बंधन मुक्त करण्यासाठी, प्रत्येक आज तुमच्या जीवनात तुम्हाला ठाऊक आहे की तुमचे बंधन काय आहेत. मी हे नाही सांगत आहे की तुमचं एकच बंधन आहे की सैतानाने धरले तेवढंच बंधन आहे. नाही, तुमच्या विचारांचं बंधन असेल, तुमच्या वागणुकीचं बंधन असेल, तुमच्या सवयांचं बंधन असेल, तुमचं बोलण्याचं बंधन असेल. आज इथं असलेल्या प्रत्येकाला आपलं आपलं बंधन माहित आहे. पण प्रियानो, आज मी सांगत आहे की तो प्रभू येशू पुनरुत्थित परमेश्वर आहे. प्रियानो, जो पुनरुत्थित परमेश्वर आहे आणि तो तुम्हाला आज तुमच्या बंधनातून मुक्त करणार आहे. तुमच्या आजाराचं बंधन असू त्याच्यातून तो तुम्हाला मुक्त करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि लास्ट आय विल कम टू द पॉइंट की आजचं पुनरुत्थानाचं दिवशी आज मी शेवट करत असताना, वचनाचा शेवट करत असताना मला एकच तुम्हाला सांगायचं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे पुनरुत्थान झालेलं आहे, इट्स अ कम्प्लीट डेमॉन्स्ट्रेशन, एक एक्झाम्पल आहे तुमच्या आणि माझ्यासाठी की तुम्ही आणि मी त्याच्यासारखे पुन्हा पुनरुत्थित उठवले जाणार आहोत. हे अभिवचन देण्यासाठी तो पुन्हा या जगामध्ये येणार आहे, तुम्हाला आणि मला घेऊन जाण्यासाठी. आणि ह्या जगात येऊन त्याने मिशन कंप्लीट केलेले, परमेश्वराची इच्छा पूर्ण केलेली, प्रत्येक संदेश जे देण्यात आलेले ते ती वाणी त्याने पूर्ण केलेली आहे आणि त्याने ते घोषित केलेलं आहे. आणि ते डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी परमेश्वराने त्याला पुनरुत्थित केलेले, जे शरीर त्याला प्रदान झालेले ते शरीर तुम्हाला आणि मला त्या दिवशी प्रदान होणार आहे. ही डेमॉन्स्ट्रेटेड, आणि म्हणूनच त्याला आमचा ज्येष्ठ बंधू म्हणण्यात आलेला आहे. तोच परमेश्वर या ईस्टरच्या दिवशी, या पुनरुत्थानाच्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये कार्य करू. येशूच्या नावाने आमेन.